नमस्कार, कामिनी किचन अँड ब्लॉग्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. भेंडीची भाजी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची असते. भेंडी ही अनेक प्रकारे करता येते. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दाणे लावून. तर ही चविष्ट भाजी कशी करायची आपल्याला ही व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. ही भेंडी चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत अतिशय चविष्ट लागते. तर चला रेसिपीकडे वळूया. या ठिकाणी मी 250 ग्रॅम भेंडी आणि भाजलेले शेंगदाणे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, एक कापलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. आपण शेंगदाणे खलबत्त्यात जाड मोठे कुटून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला त्यांना जाडसर कुटून घ्यायचे आहे. गॅसवर कढई तापत ठेवून त्यात 2 चमचे तेल घ्या. तेल तापल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आणि जिरे छान तडकल्यावर त्यात कापलेला लसूण टाकून 1 मिनिट आपण शिजवून घेऊयात. लसूण आता झाला आहे. त्यात आपण हिरवी मिरची टाकून परतवून घ्यायची. या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूण छान परतले गेले आहे. त्यात आपण आता कुटलेले शेंगदाणे टाकून त्याला मंद आचेवर चांगले 1 मिनिट परतवून घ्या, जेणेकरून शेंगदाणे जळणारही नाहीत आणि छान कुरकुरीत होतील. हे बघा, या ठिकाणी 1 मिनिट झाल्यानंतर शेंगदाणे अशा प्रकारे झालेले आहेत. त्यात आपण हळद, लाल तिखट टाकणार आहोत. लाल तिखट टाकल्यानंतर चांगले एकजीव करून घ्या आणि त्यात आपण जरा पाणी शिंपडणार आहोत, जेणेकरून लाल तिखट जळणार नाही. आपण हे चांगले 1 मिनिट शिजवून घेऊ, जेणेकरून तेल परत सुटेल. 1 मिनिटानंतर चांगले तेल सुटलेले आहेत. यात आपण चिरलेली भेंडी टाकून घेऊ. भेंडी मिश्रणात चांगली एकजीव करून घ्या आणि तिला चांगली शिजवून घ्या. या ठिकाणी लक्षात ठेवा, भेंडीमध्ये आपल्याला लगेच मीठ टाकायचं नाही आहे, कारण आपण तिच्यात लगेच मीठ टाकलं तर ती चिकट होते. या ठिकाणी मी भेंडीला मध्ये मध्ये चालवत 5 ते 7 मिनिटं चांगली शिजवून घेतलेली आहे. भेंडी आता होण्यातच आली आहे. त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून त्याला एकजीव करून चांगली शिजवून घेऊया. हे बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर भेंडी चांगली शिजून गेलेली आहेत आणि भेंडीचा कलर देखील तसाच हिरवा आहे. ही गरमागरम चपातीसोबत खायला अतिशय चविष्ट लागते. त्यामुळे तुम्ही अशी रेसिपी नक्की करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी कामिनी किचन अँड ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आणि आपल्याला आपली रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला नक्की विसरू नका.